नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, आज मी चाललोय ढालगावला। तर ढालगावला का चाललोय तर तिथे एका माझ्या भाचीचा आहे बर्थडे आहे। तर त्या बर्थडेला चाललोय आम्ही। तर माझ्यासोबत आता आज येणार आहे सुनील। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर निघालोय। तर कसा कसा आमचा प्रवास होतोय आणि कसा माझ्या भाचीचा बर्थडे होतोय तर तुम्ही बघा ह्या व्हिडिओमध्ये। तर पाऊस तर यायला चालूच आहे। तर आता निघालोय आम्ही। कसा कसा प्रवास होतोय आपण। तर मित्रांनो, हे आहे मिरज पंढरपूर हायवे। तर आता आम्ही निघालोय इथनं। तर आता बघा मित्रांनो, आम्ही सांगोल्यामध्ये पोहोचलोय। तर सांगोल्यात जास्त पाऊस आल्यामुळे तर आम्ही तर बस स्टँडवर थांबलो होतो। तर आता पाऊस उघडला। तर आता आम्ही निघालोय अजून। तर हे आहे रेल्वेचं ब्रिज। तर आता इथं बघा आम्ही आलोय पेट्रोल पंपावर। तर गाडीमध्ये आता एकदा बघा 900 रुपयाचं तेल करायला सांगितलं आहे। तर आता 900 रुपयाचं तेल केलं बघा। तर आता आम्ही डायरेक्ट निघालो आहे। तर आता जास्त कुठं न थांबता तर आम्ही डायरेक्ट आता आम्ही वाशी या गावात पोचणार आहे। मित्रांनो, आम्ही पोचले बघा हॉटेलमध्ये। तर इथं हॉटेलमध्ये आम्ही बसलो। आता पाऊस लय लागले। तर मालक म्हणले तुम्हाला आम्ही बसू देत नाही। तर आम्ही म्हणलं आम्ही जेवणार आहे म्हणलं। तर मेनू कार्ड बघितलं तर आम्हाला म्हणलं काय इथल्या गोष्टी काय पसंत नाही म्हणलं। तर आम्ही काही जेवत नाही म्हणलं। तर पाऊस उघडला आणि तुम्हाला सांगतो गाडीला किक मारली आणि दहा नसता असं धुराळा उडवला बघा। डायरेक्ट आता आम्ही आता मामाच्या गावात आता इथे पोचतो बघा 2 सेकंदात। मित्रांनो, आम्ही ढालगावमध्ये पोचलो। ह्या बेकरीमधून बऱ्याच काही गोष्टी केक वगैरे घेतल्या आणि डायरेक्ट आता मामाच्या घरी आता आम्ही आलो बघा। कसं पांढरा फेक निसता असा शिरट दिसतोय। बघा तुम्ही माझं काय क्रेडिट काय ठेवत तिथे बरोबर आहे। तर इथे विषय असा झाला होता की माझी कपडे पूर्ण पावसाने भिजली होती म्हणून मी सोन्याचे कपडे घातले होते। तर माझ्या बहिणीला वाटलं काय मी माझी नवीनच कपडे तर म्हणून मी म्हणतो माझीच कपडे सोन्याचे नाहीत ते। तर सुन्या म्हणला हे सोन्याचीच कपडे घातले हे जे नाही ते। आता मी तर तुम्हाला सांगतो मावशी घरी आलो तिची तर बर्थडे आहे तिथं। तर इथं सचिन बसला होता पोराला वाचायला शिकवत। तर वाचाय त्याला काय येत नव्हतं। सचिन लागला सटका द्यायला उगाच। बर्थडेला अजून भरपूर काय टाइम होता म्हणून आम्ही असंच गमती जमती करत बसलो त्या पोरासोबत। आणि तिथलंच कुठलं लगेच गेलं ते अजून झाले का पूर्ण पहिली नाही यार 2 तास झालं पान भरणं झालं 2 तास झाले घेऊन बसलाय। कधीतरी एखादं काढते ते आपलं चुकीचं। अरे हित ही वळ खालची आणि त्याच वळीला चापस हित ये काढ ये। त्याच्यासारखं तुमच्या घरात कोण हुशार नाही। तर आता बर्थडेची तयारी झाली आणि बर्थडे जर लेकडं साडी नेसून उभा राहिली आणि बारक्या पोरांचंच कालवालय झालं। तू एकला बसवायचं त्या तिन्ही माकडाला काढायचं। इकडे हे जे तीनचे माझ्याकडे तीच घे म्हणजे फुगा साधी काय झालंय
एवढंच क्लिअर आहे, एवढंच दिसतंय ना क्लिअर. इकडे बघा ना. बर्थडे सेलिब्रेट झाला आणि आता म्हणलं सुनीलला केक चार म्हणलं, तर सुनील लागला केक चारायला आणि आता म्हणलं करू इथंच व्हिडिओला एंड म्हणलं. मग अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झाला. तर आता म्हणलं चला मित्रांनो बाय बाय. एक फोटो काढला.